नमस्कार मंडळी, मी हर्षालीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर आज मी हर्षालीज किचनमध्ये केलेला आहे मटन सुक्का आणि मटनाचा झणझणीत रस्सा। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी मी मस्त अशी चूल पेटवून घेतली आणि त्याच्यावर कढई ठेवली। कढईमध्ये मी एक पळी तेल ओतून घेतलं। त्याच्यानंतर मी त्याच्यात लाल पावडर टाकून घेतली आणि आपला जो घरचा कांदा लसूण चटणी मसाला असतो तो सुद्धा मी त्यात टाकून घेतला। 2 चमचे तुमच्या घरच्या प्रमाणानुसार तुम्ही टाकून घ्या। त्याच्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात टाकून घेतली आणि छानपैकी ते मिक्स करून घेतलं। मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, खोबरं, थोडीशी कोथिंबीर या सगळ्याची पेस्ट केलेली मसाला, तो मी मसाला आधीच करून ठेवला होता। तुम्ही त्याची पेस्ट करून त्या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला तो मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। आपल्याला त्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत छानपैकी तो मसाला परतून घ्यायचा आहे। आणि दुसरीकडे मी मटण सुद्धा शिजवून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे जसा माझा मसाला भाजला त्याला छानपैकी तेल सुटलं तसे मी त्यात मटण टाकून घेतलं। मी शिजवलेलं मटण मी त्या मसाल्यामध्ये टाकून घेतलं आणि ते सुद्धा मी छानपैकी मिक्स करून घेतलं। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपलं मटण सुक्का तयार झालेला आहे आणि त्याच्यावर मी कोथिंबीर टाकली आणि तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर मी एका प्लेटमध्ये तुम्हाला दाखवत आहे की किती छान दिसत आहे। त्याच्यानंतर मटण सुक्का झाल्यानंतर मी मटणाच्या रस्स्याला सुरुवात करत आहे। मी मटण ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे आणि मसाला सुद्धा मी करून ठेवलेला आहे, फक्त तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे। त्याच्यानंतर मी त्याच कढईमध्ये 2 पळी तेल ओतून घेतलं। रश्शाला मी थोडंसं जास्त तेल ओतून घेतलं, तुम्हाला कसा कट लागतो त्यानुसार तुम्ही तेल ॲडजस्ट करू शकता। त्याच्यानंतर मी 2 पळी तेल ओतून घेतल्यानंतर मी त्यात तोच मसाला पुन्हा वापरलेला आहे आणि त्याच्यात मी गरम मसाला, घरचा कांदा लसूण मसाला, त्याच्यानंतर लाल पावडर, धने पावडर असे मी सर्व मसाले मी त्यात टाकून घेतले आणि महत्त्वाचं म्हणजे बारीक चिरलेली कोथिंबीर ती सुद्धा मी त्यात टाकून घेतली आणि छानपैकी ते सुद्धा परतून घेतला। मसाला मी छान असा परतून घेतला। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे। ह्याच मसाल्यामध्ये मी एक पळी अळणी सुद्धा ओतून घेणार आहे। माझा मसाला थोडासा खाली लागत होता त्याच्यामुळे मी अळणी सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि छानपैकी मसाला भाजल्यानंतर मी एक एक पळी करत तो मसाला सर्व अळणीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि अळणी ही छान मिक्स केलेला आहे आणि नंतर त्याला अळणीला मी चुलीवर ठेवून मंद आचेवर त्याला उकळलेला आहे। मस्त असं तेल कट येऊन दिलेला आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी मटन सुक्का आणि मटन रस्साची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।